एसआरपीएफ भोजन सेवक सफाईगार भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती निघत आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती कधीपर्यंत निघत आहे। त्याचबरोबर एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये। तर मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो, तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा नाही आहे आणि उंचीची सुद्धा यामध्ये काही अट नाही आहे। तर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे व्यावसायिक चाचणीवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर याच्या अगोदर अपडेट सुद्धा आला आहे विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारचं, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्यावसायिक चाचणीवर तुमचं एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची ही नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ भोजन सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बा आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, ठीक आहे। तर याच्या अगोदर जे 2022 ला जे एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती निघाली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि एसआरपीएफ भोजन सेवक सफाईगार भरतीमध्ये आपण पगारचा जर विचार केला तर 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आणि सरकारी नोकरी एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगारची, ठीक आहे। 2022 ला ही भरती झाली होती। ज्या मुलांची भरती झाली होती त्यांना तुम्ही विचारता किती चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती असते, म्हणजे यामध्ये पहा ग्राउंड सुद्धा नाही आहे, उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे व्यावसायिक चाचणीवर जे एसआरपीएफ भोजन सेवक सफाईगार भरतीमध्ये होत असते, ठीक आहे। त्याचबरोबर पहा एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीसाठी शिक्षण जे लागते हे फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 300 रुपये फी यामध्ये असते आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 150 रुपये फी असते, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा असते एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये आणि मागासवर्गीयांसाठी एक्स्ट्रा 5 वर्षे सूट असते यामध्ये, ठीक आहे। एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार या भरतीचा या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय आला आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर ही जी भरती आहे गृह विभागाअंतर्गत आहे आणि गृह विभागाचा जे या अगोदर शासन निर्णय आलेला आहे तर तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवू शकतो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कार्यालयीन या ठिकाणी बघू शकता वर्ग ड कर्मचारी प्रमुख स्वयंपाकी ड वर्ग 8 जागा या ठिकाणी रिक्त आणि यामध्ये जे पगार 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे। सहाय्यक स्वयंपाकी ड वर्गच्या 24 जागा रिक्त आहे, पगार 16,600 ते 52,400 पर्यंत भेटणार आहे। भोजन सेवक ड वर्गच्या 32 जागा आहे आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे आणि धोबी ड वर्गच्या या ठिकाणी 10 जागा आहे, पगार 16,600 ते 52,400 पर्यंत भेटणार आहे। नावी ड वर्गच्या 9 जागा आहे, पगार 16,600 ते 52,400 पर्यंत भेटणार आहे। सफाईगार ड वर्गच्या 23 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सफाईगार ड वर्गच्या सुद्धा यामध्ये 23 जागा रिक्त आहे, ठीक आहे। तर ह्या ज्या एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या रिक्त जागा सध्याच्या कंडिशनला आहे, ठीक आहे। आणि ह्या ज्या विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, ठीक आहे। तर 2022 ला जे हे लास्ट भरती आली होती 2022 मध्ये आणि 2022 मध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं होतं आणि 2022 पासून हे 2 वर्ष झाले विद्यार्थी मित्रांनो हे भरती आली नाही आणि 2022 ला जे थे जे जवळपास उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये ते भरती आली होती। तर ही जी भरती तुम्हाला जवळपास 2022 ला जेव्हापासून निघाली तेव्हापासून जे अजूनही ही भरती आली नाही, तर हे नवीन भरती कधीपर्यंत येणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर पहा एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो 2025 मध्ये तुम्हाला हे पाहायला भेटू शकते। जवळपास विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत हे निघू शकते असा आपला जे विद्यार्थी मित्रांनो हा अंदाज आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। याच्या अगोदर सुद्धा ते मे महिन्यामध्ये निघाली होती, एक लक्षात ठेवा। 2022 ला मे महिन्यामध्ये हे एसआरपीएफ भोजन सेवक सफाईगारची भरती निघाली होती 2022 ला आणि तेव्हापासून ही भरती निघाली नाही, ठीक आहे। तर जागा रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो, मी तुम्हाला आतापासून कोण सांगून राहिलो जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळणार आहे या भरतीची
प्रक्रिया कशा प्रकारे असते आणि तुम्ही या भरतीची तयारी आतापासून कशा प्रकारे करू शकता याबद्दल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये महिला उमेदवारांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे SRPF भोजन सेवकमध्ये। कारण की SRPF भोजन सेवक भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये आपल्याला स्वयंपाक बनवून दाखवावं लागते। व्यावसायिक चाचणी घ्यायला म्हटलं जाते तर यामध्ये आपल्याला स्वयंपाक बनवता आला पाहिजे। आपण जेवढा चांगला स्वयंपाक बनवला तेवढे चांगले मार्क भेटणार आहे, तेवढं आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। आणि महिला उमेदवारांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे असं कोण सांगून राहिलो तर 2022ला SRPF भोजन सेवक सफाईगारची भरती निघाली होती। तर भोजन सेवकला जे पाहिलं आपण तर एका ठिकाणी पुरुष उमेदवार हजार पुरुष उमेदवार एका गट क्रमांकावर भरतीसाठी येत आहे आणि महिला उमेदवार फक्त 1 ते 2 महिला उमेदवार फक्त भरतीवर येत आहे। ठीक आहे, तर त्यामुळे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे आणि सर्वात जास्त म्हणजे महिला उमेदवारांना स्वयंपाक बनवता येते। ठीक आहे, तर SRPF भोजन सेवक भरतीमध्ये जर पाहिलं आपण सिलेक्शन प्रोसेसचं तर यामध्ये उंचीची काही अट नाही आहे या भरतीमध्ये, त्याचबरोबर ग्राउंडची काही अट नाही, लेखी परीक्षा नाही आहे, व्यावसायिक चाचणीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। SRPF भोजन सेवकमध्ये जर पाहिलं आपलं व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला जे या भरतीचा ऑफलाईन फॉर्म भरावा लागत असते गट क्रमांकामध्ये जाऊन, त्यानंतर जे आपल्याला तारीख दिली जाते त्या तारीखला जावं लागते आपल्याला डॉक्युमेंट घेऊन। ठीक आहे, आणि त्या ठिकाणी व्यावसायिक चाचणीचं जर पाहिलं आपण भोजन सेवकची तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना 5 पदार्थ बनवून दाखवावे लागते। तुम्ही जर चांगले पदार्थ बनवून दाखवले, ते स्वयंपाक चांगला केला तर तुम्हाला जास्त मार्क भेटते, तुमचं सिलेक्शन होते। तर यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवून दाखवावे लागते त्यांना, तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 5 पदार्थ बनवून दाखवावे लागते SRPF भोजन सेवकच्या व्यावसायिक चाचणीमध्ये। तर पहिलं जे पदार्थ आहे तर पहिलं जे शिरा तुम्हाला बनवून दाखवावं लागते त्याच्यासाठी 20 मार्क आहे। दुसरा जो पदार्थ आहे ते पोहे तुम्हाला बनवून दाखवावं लागते त्याच्यासाठी 20 मार्क भेटते। तिसरा जो पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते आपल्याला जे दाल तडका बनवून दाखवावं लागते त्याचे जे आपल्याला 20 मार्क भेटते। आणि चौथा जो आपल्याला पदार्थ बनवायला लावते तर कोणती मिक्स भाजी त्या ठिकाणी बनवायला लावते, त्याचबरोबर पाचवा जो पदार्थ आपल्याला पोळ्या बनवायला त्या ठिकाणी लावते। ठीक आहे, हे 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवायला लावते आणि आपण हे 45 मिनिटाच्या अंदर बनवले पाहिजे 5ही। जे आपण उमेदवारांना चांगले या ठिकाणी बनवले, महिला उमेदवारांनी किंवा पुरुष उमेदवारांनी चांगले हे पदार्थ बनवले तर त्यांना चांगले मार्क्स भेटते आणि त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होते। ठीक आहे, ज्यांना जास्त मार्क पडले त्यांचं सिलेक्शन यामध्ये होते SRPF भोजन सेवकमध्ये। ठीक आहे, आणि सफाईगार भरतीचा जर पाहिला आपण सफाईगार भरतीमध्ये कशा प्रकारे असते तर सफाईगारचं जे पद असते तर त्यामध्ये आपल्याला व्यावसायिक कशा प्रकारे असते तर आपल्याला त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागते। ज्या पण विद्यार्थ्यांनी ज्या पण उमेदवारांनी चांगले नीटनेटकेपणाने साफसफाई केली तर त्यांचं सिलेक्शन होत असते व्यावसायिक यामध्ये SRPF सफाईगारमध्ये। ठीक आहे, तर SRPF सफाईगारची व्यावसायिक चाचणी किती मार्काची असते तर हे सुद्धा 100 मार्काची असते सफाईगारची। तर त्यामध्ये काय करायला लावते तर पुरुष उमेदवार सुद्धा त्यामध्ये फॉर्म भरू शकता, महिला उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकते। ठीक आहे, आणि यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यामध्ये सफाईगारसाठी कशा प्रकारे व्यावसायिक चाचणी असते तर पहा पहिलं जे असते हे रूम साफ करणे, याच्यासाठी आपल्याला 35 मार्क भेटते। एका रूममध्ये नेलं जाते आपल्याला आणि ते नीटनेटकेपणाने आपण रूम साफ केली तर आपल्याला 35 मार्क भेटते। आणि दुसरं त्यामध्ये करायला लावते आपल्याला प्रसाधनगृह साफ करणे, त्याच्यासाठी 35 गुण भेटते। त्याचबरोबर तिसरं आपल्याला करायला लावते कचरा साफ करणे, झाडू मारणे, त्याच्यासाठी 30 मार्क भेटते। तर अशा प्रकारे 100 मार्काची ही व्यावसायिक चाचणी असते। आणि ज्या पण उमेदवारांना चांगलं त्या ठिकाणी साफसफाई केली, ज्या पण उमेदवारांनी चांगलं काम केलं तर त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होते। ठीक आहे, असे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला SRPF भोजन सेवक सफाईगार भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।